किचनची कामे खूप मुश्किल वाटतात, पण जर छोटे छोटे टिप्स आणि ट्रिक्स वापरले ना तर हेच काम खूप सोपं होऊन जातं. हाय मैत्रिणींनो, तुमचं गृहिणी फॅशन लाईफ चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी तुम्हाला अशा काही टिप्स आणि ट्रिक्स घेऊन आलेल्या आहे ना, ज्या तुम्ही वापरले ना तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग मैत्रिणींनो, घराचे आणि किचनचे काम करताना होणारी रोजची झंझट गायब करूया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि हा व्हिडिओ इतर मैत्रिणींपर्यंत शेअर देखील करायचा आहे. आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या भागातून, कोणत्या शहरातून पाहता हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. टिप नंबर 1. जेव्हा आपण दूध तापायला ठेवतो, दूध पातेल्यात गाळतो, तेव्हा गाळण्या अगोदर आपल्याला 2-3 चमचे पाणी त्याच्यात ओतायचं आहे. पाणी ओतल्यामुळे काय होतं, दूध आपल्या पातेल्याला तळसत नाही, लागत नाही. त्याच्यामुळे आपल्याला दूध गाळण्या अगोदर पाणी त्याच्यामध्ये 2-3 चमचे टाकायचं आहे. नंतर दूध आपल्याला पातेल्यामध्ये गाळायचं आहे. त्याच्यामुळे आपलं काय होईल, दूध तळसत नाही. आणि पहा, अजून एक ट्रिक तुम्हाला सांगते. तर हे आपल्याला काय करायचं आहे, चमच्यामध्ये थोडंसं तूप घ्यायचं आहे. पहा, तूप पूर्णपणे पातेल्याला आपल्याला व्यवस्थित कडेने लावून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे तुमचं दूध अजिबात कधीही उतू जाणार नाही. पहा, दूध तुमचा वरती येईल पण कधीही उतू जाणार नाही. त्याच्यामुळे ही टिप खूप महत्त्वाची आहे. पहा, पातेल्याला वरती पण तूप लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि आतल्या साईडने सुद्धा आपल्याला तूप व्यवस्थित सर्वत्र लावून घ्यायचं आहे. पहा, तूप लावल्यामुळे काय होतं, पातेल्यामध्ये दूध वरती तर येतं, परंतु जेव्हा तुपाला ते दूध चिकटतं तेव्हा ती साई आपोआप थोडी थोडी फुटत राहते. म्हणजे साई जेव्हा फुटते तेव्हा ते साईतून आपलं काय होतं, वाफ बाहेर निघते. वाफ बाहेर निघल्यामुळे दूध अजिबात खाली उतू जात नाही. त्याच्यामुळे आपल्याला ही टिप नक्की फॉलो करायची आहे. जेव्हा कधी आपण दूध तापायला ठेवू तेव्हा पातेल्याला आतून आणि कडेने वरून सगळीकडून तूप लावायचं आहे. पहा, त्याच्यामुळे ज्या पद्धतीने मी लावलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण लावून घ्या. त्याच्यामुळे तुमचं दूध कधीही उतू जाणार नाही. आणखी एक टिप इथं देऊ इच्छिते की दूध उतू जाऊ नये म्हणून त्याच्यात चमचासुद्धा आपण टाकून ठेवू शकतो. चमचा टाकल्यामुळे सुद्धा दूध अजिबात उतू जात नाही. साई तिथल्या तिथे फुटून जाते आणि दूध आतल्या आत उकळून जातं. त्याच्यामुळे चमचासुद्धा आपण टाकू शकतो किंवा तूपसुद्धा टाकू शकतो. मी तर तूप लावलेलं आहे त्याच्यामुळे मी तिथं चमचा टाकत नाही. तुम्ही चमचासुद्धा आतमध्ये टाकू शकता. टिप नंबर 2. जेव्हा कधी तुमचं डोकं दुखत असेल किंवा घसा खवखव करत असेल तर ज्या पद्धतीने मी चहा करत आहे ना त्या पद्धतीने तुम्ही चहा जर घेत असाल ना तर चहा नक्की करून पहा. तुम्हाला खूपच भारी फरक पडणार आहे. तर आला आपल्याला घ्यायचा आहे. आल्याचा एक तुकडा आपल्याला इथं घ्यायचा आहे. पूर्णपणे मोठा आल्याचा तुकडा घ्या. थोडंसं आलं असेल तर जास्त फरक पडणार नाही. आल्याचा तुकडा आपल्याला घ्यायचा आहे. पूर्णपणे आलं आपल्याला त्या पाण्यामध्ये खिसून घ्यायचं आहे. पातेल्यात अगोदर आपल्याला पाणी टाकायचं आहे. पहा, अर्धा ग्लास किंवा जे काही तुम्हाला जेवढा चहा ठेवायचा आहे तेवढं तुम्ही पाणी घेऊ शकता. आणि त्याच्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला आलं खिसून घ्यायचं आहे. आणि जेव्हा आपण आलं खिसून घेतो तेव्हा लगेच आपल्याला चहापत्ती वगैरे काहीही टाकायचं नाही. लक्षात घ्या, हे अगोदर आपल्याला व्यवस्थित उकळून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला चहापत्ती टाकायचं आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही चहा करून पाहिला ना तर चहा चवीला सुद्धा, टेस्टला खूप छान सुंदर लागतो आणि तुमचं डोकं सुद्धा एकदम शांत होणार आहे आणि घसा सुद्धा तुमचा खो करायचा किंवा सर्दीमध्ये सुद्धा तुम्हाला फरक जाणवणार आहे. तर पहा, आपल्याला इथं चहापत्ती आणि त्याच्यानंतर साखर टाकून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे काय होईल, आपलं जेव्हा आतमध्ये पूर्णपणे आलं शिजून जातं, आल्याचा अर्क पूर्णपणे त्या पाण्यामध्ये उतरून जातो आणि त्याच्यानंतरच आपण ह्याला सामग्री जेव्हा टाकेन ना तेव्हा आपल्या चहाला टेस्ट एकदम वेगळीच येते. तर पहा, याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये दूध टाकायचं आहे. जर तुम्ही दुधाचा चहा घेत असाल तर, आणि दुधाचा चहा घेत नसाल तर तुम्ही कोरासुद्धा चहा घेऊ शकता. तर पहा, अशा पद्धतीने आपलं दूध इथं तापलेलं आहे. बघा, पहा, तुम्ही पाहू शकता इथं दूध वरती आलेलं आहे, परंतु आपलं दूध अजिबात उतू गेलेलं नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही पण ही ट्रिक नक्की फॉलो करा. आणि थोडंसं तुम्ही जास्त दूध आलं तर थोडीशी एक फुंकर हलकीशी तुम्ही मारली ना एकदाच तरी काफी होतं, किंवा नाही मारलं तरी काही हरकत नाही. दूध तुमचं उतू जाणार नाही. फक्त लक्षात ठेवा, तूप लावताना व्यवस्थित लावून ठेवा. मैत्रिणींनो, हा झाला आपला गरमागरम चहा रेडी. हा चहा घेऊन तर एकदा बघा, डोकं पटकन तुमचं दुखायचं थांबणार आहे. तर पहा, तोपर्यंत आपलं इथं दूध उकळलेलं आहे. पहा, पूर्णपणे दूध आपलं उकळलेलं आहे. मी इथं अजिबात लक्ष दिलं नाही तरी सुद्धा आपलं दूध व्यवस्थित पद्धतीने उकळलं आहे. आता आपल्याला दुधाचा गॅस बंद करायचा आहे. लक्षात ठेवा, दूध नेहमी कमी गॅसवरतीच तापायला ठेवायचं आहे. त्याच्यामुळे दूध पण छान तापलं जातं. तर पहा, हे दूध पूर्णपणे आपल्याला थंड करायचं आहे. पूर्णपणे 1-1.5 तास थंड करून घ्यायचं आहे. पूर्णपणे जेव्हा नॉर्मल टेम्परेचरवरती येईल तेव्हा हे दूध तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता.
5 ते 6 तास तुम्ही फ्रीजमध्ये ठेवले ना तर त्या दुधाला साई पण खूप छान येते आणि त्या साईचं तुम्ही तूपसुद्धा भरपूर काढू शकता. तर पहा अशा पद्धतीने आपण इथं झाकण ठेवतो गरम दुधावरती. कधीही गरम दुधावरती झाकण ठेवायचं नाही, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे दुधामध्ये पाणीसुद्धा त्या वाफेचं उतरतं आणि वाससुद्धा दुधाला लागतो. ठीक आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित अशा पद्धतीने तुमच्याकडे झाकण चाळणी जर असेल ना जाळीची तर ती तुम्ही चाळणीत झाकण व्यवस्थित पद्धतीने त्यांना ठेवू शकता, जेणेकरून वाफ पण त्याची बाहेर निघेल आणि व्यवस्थित पद्धतीने दूध पण थंड होईल आणि काहीही त्याच्यात पडण्याची भीती देखील राहणार नाही. टिप नंबर 3, देवाला वाहिलेली फुले जी असतात ना तर ती तशीच पडून राहतात आणि रोज रोज त्याची झंझट येते की काय करायचं, त्याचं कुठं फेकून द्यायचं, बरोबर. त्यासाठी एक ट्रिक तुम्हाला सांगते, पहा ही ट्रिक नक्की तुम्ही फॉलो करून पहा, नक्की तुम्हाला याचा उपयोग नक्की होणार आहे. तर पहा इथं काय करायचं आहे, फुलं पूर्णपणे आपल्याला काय करायचं आहे, पूर्णपणे त्याच्या पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि ह्या पाकळ्या आपल्याला 2 ते 3 दिवस व्यवस्थित खडखडीत सुकवायच्या आहेत आणि ह्याच्यापासून आपण एक गोष्ट बनवणार आहे, टाकाऊ पदार्थापासून टिकाऊ पदार्थ, म्हणजे ह्याचा आपण यूजसुद्धा करणार आहे. कशा पद्धतीने करणार आहोत ह्याचा व्हिडिओ आपल्याला 2-4 दिवसात नक्की येणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या गृहिणी फॅशन लॅब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपला हा व्हिडिओ जेव्हा येईल तेव्हा तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील आणि समोरील बेल आयकॉन बटनसुद्धा दाबायला विसरू नका. पहा पूर्णपणे ह्या पाकळ्या सैल करून घ्यायच्या आहेत आणि ह्या आपल्याला सुकवायच्या आहेत. जेव्हा ह्या पूर्णपणे 2-3 दिवसात सुकतील तेव्हा ह्याच्यावरती व्हिडिओ नक्की येईल. तर पहा हे काय करतो आपण, पूर्णपणे नेहमीचे झंझट कुठं टाकायचं कुठं फेकायचं, आपण देवाची फुले कचऱ्यात टाकू शकत नाही. त्याच्यामुळे अशा पद्धतीने व्यवस्थित तुम्ही पाकळ्या व्यवस्थित सुकवून घेऊ शकता. पहा झेंडूची फुलांचा वाससुद्धा जरी ती सुकले ना तरीसुद्धा वाससुद्धा खूप सुंदर येत असतो. त्याच्यामुळे आपल्याला ह्याच्यापासून एक पदार्थ असा मस्त करायचा आहे तयार. तर तो पदार्थ काय आहे ते तुम्ही पुढच्या 2-3 व्हिडिओमध्ये पाहणारच आहेत. चला तर मग ह्या पाकळ्या आपल्याला फुलांच्या 2-3 दिवस आपल्याला सुकवायच्या आहेत. व्यवस्थित सुकतील तेव्हाच आपण ह्याचा यूज करणार आहोत. टिप नंबर 4, 1 वाटी पाण्यामध्ये हार्पिक टाकायला विसरू नका. पहा कमाल काय होते ते. तर पहा आपल्याला 1 वाटी पाणी आपल्याला पूर्ण भरून घ्यायचं नाही, आपल्याला अर्धी वाटीच पाणी घ्यायचं आहे. जे काही तुम्ही बॉईल घेईल ना ते अर्धी वाटीच घ्या. कशासाठी सांगत आहे ते पुढे तुम्ही समजून घेणारच आहात. तर पहा अर्धी वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हार्पिक टाकायचं आहे. पहा हार्पिक टाकल्यानंतर पूर्णपणे जादू होणार आहे. कशासाठी यूज होणार आहे पहा. पण लक्षात ठेवा इथं मैत्रिणींनो, हार्पिक हे खूप डेंजर गोष्ट आहे, त्याच्यामुळे ह्याचा उपयोग तुम्ही सावधानीमध्येच करा. तर ह्याचा उपयोग आपण क्लिनिंगसाठी करणार आहोत, कुठे आणि कशासाठी करणार आहोत ते नक्की पहा. हे वापरताना व्यवस्थित केअरफुलीच वापरा आणि हे वापरल्यानंतर तुम्ही व्यवस्थित पाण्याने सुद्धा व्यवस्थित पाण्याचा सुद्धा वापर नंतर करायचा आहे. तर पहा आपल्याला अर्धा चमचा सोडा टाकून घ्यायचा आहे. सोडा टाकल्यावर काय रिॲक्शन होते ते तुम्ही पाहतच असाल. पहा यासाठी सांगितलं आहे, कोणतंही बाउल घ्या, कोणतीही तुम्ही वाटी घ्या किंवा कोणतीही तुम्ही एखादी वस्तू घ्या तर ती अर्ध पाणीच आपल्याला घ्यायचं आहे, पूर्णपणे भरून घ्यायचं नाही, कारण आपण त्या पाण्यामध्ये सोडा टाकू तेव्हा ते फुलून वरती येतं. तर पहा अशा पद्धतीने आपलं फुलून वरती आलेलं आहे, पाणी आपलं अर्धच झालेलं आहे आणि बाकी सगळं वरती फुलून आलेलं त्याची रिॲक्शन झालेली आहे, म्हणजेच त्याचा फेस आहे. पहा त्याच्यानंतर आपल्याला भांडी घासवायचं लिक्विड घ्यायचं आहे. जे काही लिक्विड तुम्ही वापरता ते तुम्ही घेऊ शकता. थोडंसं 2-3 ठिपके इथं टाकू शकता किंवा अर्धा चम्मच सुद्धा इथं तुम्ही टाकू शकता. पहा त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट महत्त्वाची ॲड करायची आहे, ती महत्त्वाची नाही पण तुम्ही करू शकता. आपल्याला कम्फर्ट आहे ना कपडे धुण्याचं तर ते वापरू शकता. ह्याच्यामुळे काय होईल, स्मेल सुगंध खूप छान येतो, खूप छान दरवळतो, त्याच्यामुळे ह्याला एक प्रकारचे फ्लेवर येतो. त्याच्यामुळे आपल्याला 2-3 टिपके आपल्याला इथं कम्फर्ट यूज करायचं आहे. पहा हे पूर्णपणे आपल्याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर पुढची प्रोसेस काय आहे ते तुम्ही पाहतालच. तर पहा अशा पद्धतीने आपल्याला एक बॉटल घ्यायची आहे. बॉटल मोकळी घ्यायची आहे आपल्याला. पहा आणि ती बॉटल अर्धी भरून आपल्याला घ्यायची आहे. अर्धी घ्या किंवा पाऊण घ्या. तर हे पूर्णपणे मिक्स केलेलं आपलं जे लिक्विड आहे ना ते पूर्णपणे ह्या बॉटलमध्ये आपल्याला ओतायचं आहे, ॲड करायचं आहे. पहा त्याच्यानंतर हा यूज कुठं करायचा आहे याचा यूज ते तुम्ही पाहतालच. ह्या लिक्विडने तुमचं खूप यूज होणार आहे, व्यवस्थित खूप छान असं क्लिनिंग होणार आहे या लिक्विडचा. या पाण्याचा वापर तुम्ही स्टाईल स्वच्छ करण्यासाठी, जिथे खूप डाग आहे, चिकट डाग आहे तिथं तुम्ही यूज करू शकता. किचनमध्ये तुम्ही जास्त 4-8 दिवसांनी याचा यूज नक्की तुम्ही करू शकता. याच्यामुळे पूर्णपणे तेलकट डाग, खराब डाग पूर्णपणे निघून जातात. पण लक्षात ठेवा मित्रांनो, जेव्हा कधी तुम्ही ह्याचा वापर कराल त्याच्यानंतर स्वच्छ करण्यासाठी पाणीसुद्धा आपल्याला भरपूर वापरायचं आहे, जेणेकरून ह्याचा आपल्याला साईड इफेक्ट काहीही दिसून येणार नाही. परंतु ही ट्रिप खूप आहे मैत्रिणींनो, पुढे तुम्ही पाहतालच तुम्ही कशा पद्धतीने आपण ह्याचा यूज करणार आहोत ते. पहा अशा पद्धतीने स्प्रे बॉटलचा आपल्याला एक
पंप घ्यायचा आहे आणि त्या बॉटलमध्ये आपल्याला व्यवस्थित ॲड करायचं आहे, घालून घ्यायचं आहे आणि त्या व्यवस्थित फिट करून घेतल्यानंतर ह्याचा आपल्याला यूज करायचा आहे. पहा, स्प्रे बॉटल जास्त करून तुम्ही फुल भरून घ्यायचे आणि कोणती स्प्रे पण तुमचा व्यवस्थित पद्धतीने तिथे चालून येईल. तर पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, आपल्याला हलवून घ्यायचं आहे. जर तुमच्यात लहान मुलं असतील ना तर यापासून त्यांना लांब नक्की ठेवा. तर पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला व्यवस्थित किचन कट्ट्यावरती तो स्प्रे मारून घ्यायचा आहे आणि मारून घेतल्यानंतर पूर्णपणे जे चिकट तुमचे डाग आहेत ना ते सुद्धा पूर्णपणे त्याने निघून जातात. त्याच्यामुळे ह्याचा यूज तुम्ही 8-10 दिवसातून तरी किमान नक्की करा. त्यानंतर आपल्याला तारेची घासणी घ्यायची आहे. पूर्णपणे घासणीने घासून काढायचं आहे आणि त्याच्यानंतर भरपूर पाणी वापरून आपल्याला स्वच्छ हे धुवून काढायचं आहे. त्यानंतर आपण ह्या स्प्रेचा, ह्या लिक्विडचा वापर आपण ह्या स्टाईल साफ करण्यासाठी सुद्धा आपण करू शकतो. खूप एकदम सुंदर स्टाईल निघतात. खूप चिवट डाग, किती दिवसाचे डाग होते माझे, हे पूर्णपणे डाग माझे पूर्णपणे स्प्रे मारल्यानंतर पूर्णपणे निघून गेलेले आहेत. स्प्रे मारून पूर्ण त्याला व्यवस्थित घासणीने घासून काढल्यानंतर ह्याचा काय चमत्कार होतोय आणि कशा पद्धतीने सुंदर अशा पद्धतीने स्टाईल दिसतात ते तुम्ही पाहतच राहतात. मैत्रिणींनो, या ट्रिक्सपैकी कोणती युजफुल ट्रिक्स तुम्हाला वाटली आणि कोणती टिप तुम्हाला आवडली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि अशाच उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी, मोटिवेशनल व्हिडिओंसाठी, होम टिप्स, किचन टिप्स आणि क्लिनिंग टिप्स व्हिडिओंसाठी आपले गृहिणी फॅशन लाईफ चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच बस करूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट विषयासोबत, नेक्स्ट टॉपिकसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घराची क्लिनिंग करत राहा.